भाई एकदम अनप्लॅन ट्रिप होती, अनप्लॅन. काहीच माहिती नव्हतं की यायचं आहे नाही यायचं आहे. तिकडं तर ठरलेलं की खालीच बसायचं होतं, पण आता आलोय तर वरती चढाई करूनच राहू. आणि तुषार येणार नव्हता, पण फायनली त्याला गंडवून आपण वरती आणलाय. शिवमहाराज छत्रपती झालं ग माय ग ग ग. शिवमहाराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. चला सुपर स्पीड सुपर यो. चला पडोड पडोड पडोड. अजून अर्ध्या तासाचं वातावरण राहिलेले. मजाच मजा दौडो. व्हॉट अ ब्युटिफुल सिनेरियो. आय लव्ह इट. काल्या अर्ध्या रस्त्यात गारत झाला का. चल अजून पण हा तुमच्या दोघांच्यात पण नसेल. बघू काय करशील, काय करशील काय. उडी मारी बघू मार. मारू 1 2. नको बाबा तू एकच आहे आम्हाला, तू पाहिजे तर. जसा जसा वर चाललोय तशी तशी हवा टाईट होत चालले. कारण की बघा छोटासाच कडा आणि त्याच्या बाजूला भली मोठी दरी. तुषार मागे, पप्या पुढे आणि मी त्यांच्या मधोमध. बाकी लोक चढून आली वरती आणि चाललो आता. चल 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 चल. कष्ट केले तर माझ्या विमाने, जाती जातीत वाटू नका. चलो बरीच चढाई अजून. भाई आम्ही फ्रूट वगैरे काय नव्हते आणले, तर येणारे जे ट्रॅकर आहेत तुषारने मागून घेतलं त्यांच्याकडून. एक पोरगी होती जोडीला, तर पप्प्या लाजत होता, मी पण लाजत होतो, पण भाईनी डायरेक्ट बेधडक डायरेक्ट मागितलं. मागून खाण्यात जेवढा आनंद आहे हो तेवढा आपण विकत घेऊन काय विकत घेण्यात काही काय रे. विकत घेण्यात आनंद नाही असा. एवढा चोरून हे बॉर्बन बिस्किट आहे, पण पाण्यात भिजून खातोय आम्ही. चांगलं लागतं, लय चांगलं लागतं. त्याला चल ना, काय टाकलाय मायला मोठा बोलतो परत जाईल परत येईल. मग थाईज मारलं तर मग काय करायचं. तुला बरी सांगितलेली इथे याला. दुपारचे 12:30 वाजलात तरी सुद्धा उन्हाचा काही पत्ता नाही. नुसतं पावसावर पाऊस पडतोय. माझा भिकारचोट झेडपी मित्र भेटलाय काल्या. याला आपल्याला वरती चढवायचं आहे. महिला वरती चढवायचं आहे, चढायला लागेल. आणि तिकडून आता पप्प्या येईल आपला. काय रे पप्प्याला चढवायचं का नाही. चढू चल. माऊली गडाची वरती चढाई करण्या अगोदर थोडासा नाश्ता पाणी झाला पाहिजे. तर गरम गरम वडे काढलेले आहेत, समोसे काढलेले आहेत, तर खाऊ मस्त की. याला पक्का व्हायरल केला भोसरीचा नुसता शिव्या देतो. आमचा पप्प्या सगळं आम्ही बारीकपणाचे मित्र आहेत, झेडपीचे मित्र आहेत. तर काही काय आलेले भोसरीचे ते दाखवतो व्हिडिओ. बरोबर नसीब. पावसाळ्यात गरम गरम समोसे जाम भारी. जास्त झुमणार ना भाऊ आमचा भांडी घासायला तयार आहे, पण पैसे देणार नाही. कोंबड्याचे पैसे याच्याकडून घ्यायचे ना. चलो माऊली यो. गेट बंद खरदाले. काय गेट बंद बिन नाही. जाऊ आपण माऊली गडाच्या जवळ जवळ चाललोय. तसा तसा आनंद वाढत चाललाय. मित्र हे बघा अशा झोपड्या पण आहेत तिच्या आईला. एक नंबर. दादा बाय. खतरनाक खतरनाक. वाव 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 वाव. नको टाकू रे, तुला स्टाईल येईल तुझ्या ब्लॉकवर. थोड़ा सा फोटोशूट बनता है माऊलीच्या पायथ्याशी. फिर से बारिश कमिंग. पण ऊन काय दिसत नाही. ज्या आईला 3-4 दिवस झाले उन्हाचा पत्ता नाही. नुसता पावसाने धुरकोस घातला आहे. 1:09 तरी पण उन्हाचा पत्ता नाही. सकाळी 8 वाजल्यापासून आपण ऊन शोधतोय. सूर्यदेवता आपला हरवला आहे. नाही इकडं भाऊ आमचा फोटोशूट काढताय. भाई कॉन्क्रीटचा रस्ता संपला आणि आता ट्रेकिंगला स्टार्ट करतोय. तर आम्हाला तिकडनं जाऊन देत नाही आहे, म्हणून ऑफ रोडनी चाललं आहे. अनदर रोड. तर 3 जण आहेत टोटल.
तू याडवलं फोटोशूट साठी चल. असं नक्कल वॉट अ केस आहे यार. टाकू नको चायला लगेच थोडा काय तरी डिफॉल्ट आला लगेच टाकू नको असा. सुरुवात करतोय. माऊली गडाची चढाई आता स्टार्ट केली आहे आणि जस्ट आत्ता टायमर लावलेलं आहे. तर आपण किती तासात पोचतो वरती बघूया. फुल मजा येईल. पण जास्तच लोड जरा घेऊन आलो कारण की आपल्या ॲक्टिव्हा वगैरे नाही त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली, गल्लत झाली. आणि रेनकोट वगैरे आम्ही हमाली करून वरती आणतो आता. शहाजीचं बाळ जिजाईचं. तू बोल ना, बोल ना. अरे बोलतो शहाजीचं बाळ ए काळ शिवनेरी व जन्मला. शिवबा शिवनेरी व जन्मला. शिवबान बांधले तोरण तोरण्याला. जंगल मधला वडापाव माऊलीच्या पायथ्याशी. चढाईच्या वेळी आता थोडीशी एनर्जी पाहिजे म्हणून वडापाव खातोय. जाता आता इथे हनुमानाचा दर्शन झाला तर तुषार पडला, तिथे पाया पडायला आलाय. काल पड पाया पड पप्या पड पाया पण नाही पडत बघ ना. हे बघ चुकत्या लोक आता धावत आलात बा. चलो भाई आता वरती जायचं आहे. परत उलटे गेले आणि परत तिकडून धावत आले. बोलतो शूट घ्या. चालत जाऊ वरती. लय लांब चालायचं अजून 2-3 तास लागतील. आपण टायमर वॉच तर लावलेलं आहे. तर बघू आता किती वेळात आपण पोचतो. सकाळी लवकर निघायला पाहिजे मग 7 वाजता. आपण आलो 1ला. चायला पोचू कधी ना उतरू कधी. 7-8 वाजतील बोड्या उतरता. हे इथं पण घर आहेत. वाव जंगल में घर मिला भाई. जाता जाता इकडं मस्तपैकी एक झरा वाहता झरा मिळाला आहे. खूप जबरदस्त वातावरण. तिकडं माणसांची चप्पल हरवले आणि इथं ना तर आले तर आम्ही शोधतोय. भेटली हिरवं चप्पल भेटलं. तिथं परत जाईल. हा फेक हिरवं चप्पल भेटले. त्या काकांची पडलेली. आम्ही तिथून थांबलो तर भेटले आमच्या हातात. वेन ट्रेकिंग म्हणजे स्वर्ग आहे. स्वर्ग. माझी सर्वात आवडता छंद ट्रेकिंग, चढाई, किल्ले, पर्वतरांगा, नदी नाले सगळे ओलांडू पूर्ण भारताची सैर करू हा स्वप्न आहे आपला. आणि आज माऊली किल्ल्यावर आपण चढाई करतोय. माझ्या झेडपीचे मित्र तुषार, नंतर पप्या आणि तुमचा भाव आबी. ओ वॉट अ चाकू. ही बघ चाकू. झाडाला कोणीतरी चाकू लावलेलं आहे. ही बघा. आय डोंट नो वाय चाकू इज. मस्त दम लागला याच्यात. थाई जाता दुखायला लागला. सराव नाही ना आपल्याला. सरावने पण मजा येते रे भाऊ. कधी आपण येतोय असं. एक गाणे होऊन जाते पप्या. तुला आम्ही कोरस देतो गे. हा कोणी पण बोला. आणि अशा रीतीने आम्हाला खूप दम लागलेला आहे. किलोमीटर पण नाही चाललेला आमची. जास्त आता स्टार्टिंग केलंय. आणि बघा ऑफ ट्रेकिंग बघा किती भारी आहे. वाह सुपर. चलो अभी ऊपर जाते हैं. इथून नाही येणार आता कारण की आपला पाणी लागलं ना त्याच्यामुळे नाही येणार. वॉट क्लायमेट यार. वॉट क्लायमेट. जबरदस्त क्लायमेट. आणि ही माणसं आता चढाई करून खाली उतरत आहेत आणि आम्ही चाललो वरती. तालिया थकलाय नाही. थकलो नाही रे. चढणार भावा. चढणार. याला तर चढायची लय सवय आहे भाईला. फार डोंगरा पास करतो. 2 किलोमीटर पार केलेला आहे. 1.5 किलोमीटर. किलोमीटर आता ते बोलले ना 1.5 किलोमीटर आलो. 1.5 किलोमीटर आलं. 1.5 किलोमीटर तरी पण थोडा पण थकवा आपल्या चेहऱ्यावर दिसत नाही. अजिबात बॉडीमध्ये पण जाणवत नाही. आपण चढणार माऊलीगड चढणार आणि तुम्हाला तिथं उगवता सूर्य दाखवणार. जबरदस्त होता भाई. एकदम 90 डिग्री चढाई भाई. गाडा
गालाला दम लागलाय. गाला काय वर चढत नाही. चल. आज का सुकून भरा संडे, पावसाचं वातावरण आणि छान निसर्गात मध्ये आलोय ना. भाऊ आमचा थकलाय आता, फार घाम निघलाय. आणि आमचं पाणी संपलेलं आहे. पाण्याची गरज आहे आम्हाला. पाणी भेटत नाही. पाणी नाही. पावसाने पूर्ण ओला चिंब झालं आणि इथून डायरेक्ट दरी आहे. आता आम्ही गडावरून आलेलं वाहता पाणी बॉटलमध्ये भरणार आणि पिणारच. नॅचरल पाणी, सुख सुख. माझ्या देवाचे नाव आणि अशा रीतीने आम्हाला मल्या भेटलेल्या आहेत. पण त्या रीतीने आम्ही पाणी फेकण्यात आलेलं आहे. अजूनपर्यंत अर्धाच रस्ता असलेला आहे. 1 2 3 गो. ही जागा आहे जिथं त्या आईसानी त्या गद्दार आईसानी तिच्या बॉयफ्रेंडला ढकलून दिला. इतकी जागा चालतो आता माऊली गडाकडे, शिवाजी महाराजांच्या किल्ल्याकडं. माऊलीला एक सुपारस्थान झाड आहे, ते म्हणजे ऍपलचं झाड. Where is apple? दाखवतो ऍपल कसं खातात ते, पण नाही येत आलेलं. सॉरी गाईज, ही इज जोकिंग ॲक्च्युली. चला आता अजून बराच वरती चढायचं आहे. बघा किती जबरदस्त चढाई आहे. छायला मला सिम्पल वाटलेला, पण जरा हार्ड होत चालेल. की बघा जवळपास 20 मिनिटाचा अजून चढायचं आहे. आणि 1 वाजल्यापासून चालतं, आता 4 वाजत आले, अजून काय आलेलं नाही. तर बाकीचे सगळे उतरतात. इथून सगळा फॉग आहे. खालचा काहीच दिसत नाही. एवढ्या वरती आलो आम्ही, खूप वरती आलो. आमच्याबरोबर 2 पोरं पण अजून कोणतरी चालत आहेत. आणि आम्ही 3 जण आहेत. हे पाठीमागे येतात स्लो. अनप्लॅन ट्रिप होती, पण अशा अनप्लॅन ट्रिपच सक्सेसफुल होतात हे सगळ्यांना माहिती आहे. आणि खूप मस्त वाटलं. आजचा रविवार खूप भारी होता. खूप आता वरती जाऊन किती मस्त वाटतं, किती रिलॅक्स वाटतं ते मला अनुभवायचं आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे. माऊली आजवर खालून पाहिलेला हे मोठे भले मोठे डोंगर आपल्याला लांबून दिसतात, पण आज जवळून बघून आणि एवढ्या हाईटवरून खूप आनंद होतो आहे. सर्व ट्रेकर भाऊबंधू ते खाली उतरत आहेत आणि आम्ही आत्ताशी चढाई सुरू केले, म्हणजे पोचलो आहे. जवळपास 20% आपला फक्त राहिला आता चढाई. तर ती झाली का आपण फायनली आपल्या गडावर पोचलो. त्याच्यानंतर आपल्याला तिथे मस्त निवांत पडायचं आहे, शांत बसायचं आहे आणि मग उतरायला पण लागेल. तर अंधार न करता लवकरात लवकर कसं येता येईल ते बघायला लागेल आपल्याला. हे बघा, हे अजून येत आहेत, अजून पोचतच नाही बाई. तुला without plan trekking, finally we are reached on the Mauli Fort. I love it, bro. We can do it. नाही बरोबर सगळे ना. म्हणजे तो असाच मला इंग्लिश काढ ना व्हिडिओ. अरे काढले नाही, व्हिडिओ चालू ना. नाही, अरे माझी एकट्याची गाडी एवढं व्ह्यू दाखव ना इकडे व्ह्यू. फायनली माऊली गडावर पोचलो आम्ही रे आम्ही 3 जण. आणि इकडून बघा माझ्या देवाचं नाव गाजतंय, किल्ल्यांच्या दगडा माझ्या राजाचं नाव गाजतंय, गड किल्ल्याच्या दगडा. चल 3 4 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. काय आता आमच्या अंगात स्टॅमिना नाहीये. 34 35 36 37 38 39 40 41 अरे झालंय दिसून माझा शिवबाराज आला तर पालखीत बसून. कसा वाटतोय, कसा फील करतोय तू? कारण की आपण पहिल्यांदा आलोय. वातावरण सुखमय, एकदम शांततामय. असं वाटतं इथं येऊन थांबावं, इथं येऊन राहावं, इथं येऊन थांबावं, इथं येऊन बसावं वाटतं. कारण की एवढा भारी
खतरनाक वातावरण आहे. अरे कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपदी भूपती सुवर्ण रत्न श्रीपदी अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित सशस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंत महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा शिवछत्रपती महाराजांचा